SSM न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी। नमस्कार, मी राज देशमुख, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे SSM न्यूज चॅनलमध्ये। आज सध्या आपण शामगाव या गावात आलोय। वाघेरी पंचायत समिती गणात काय वातावरण आहे याच संदर्भात आपण या गावातील नागरिकांशी चर्चा करणार आहोत। चला तर मग नागरिकांशी आपण संवाद साधूया। दादा नमस्कार। नमस्कार। काय वाटते कोपर्डी जिल्हा परिषद गटात व वाघेरी पंचायत समिती गणात काय वातावरण आहे? कोपर्डी जिल्हा परिषद गट आणि वाघेरी गण आहे नाही, ह्याच्यात अतिशय चांगलं वातावरण म्हणजे भाजपचंच आहे आणि ह्या दोन्हीही सीटा निवडून येतील असं मला तरी वाटतं। याला का असं वाटतं? कामच चांगलं आहे। आमदार आमचा म्हणजे आमच्या गटाचा, पुन्हा संतोष आबाजी वेताळ यांचं सुद्धा काम अतिशय चांगलं आहे। याल भरपूर माणसं त्यांच्यापाशी रोजगारासाठी असतात, भरपूर माणसांची त्यांनी कामं केलीत याल, त्याच्यामुळे त्यांची सीट बसणं साहजिकच आहे, काही अडचणच नाही। आणि कोपर्डे गणातनं जिल्हा परिषदेची जी सीट आहे शैली चव्हाण ह्यांच्यासाठी आमचा पूर्ण म्हणजे काँग्रेसचा गट, हे शैली चव्हाण पहिले काँग्रेसचेच, त्याच्यामुळे ते आता भाजपचं आमच्या आमदारांनी मिळाले आहेत शैली चव्हाण, त्याच्यामुळे त्यांची सुद्धा सीट बसणं काही हरकत नाही। त्यांच्या विरोधात भाजपचे नेते जे होते पहिले त्यांनी बंडखोरी करत भाजपमधून अपक्ष उमेदवार त्यांच्या पत्नीचा दाखल केलाय उमेदवारी। नाही, हे जरा काय झालंय त्यांचं चुकलंय असं मला वाटतंय। जे रामकृष्ण वेताळ साहेब आहेत का नाही, त्यांचं चुकलंय। का चुकलंय तर तिने आपल्या आमदारांची साथ सोडायला नको होती। का सोडायला नको होती तर त्यांच्यामुळं आमदार साहेबांच्यामुळं आणि रामकृष्ण वेताळांच्यामुळं भरपूर विकास होत होता, चांगला विकास होत होता, त्यामुळे त्यांनी त्यांची साथ सोडायला नको होती। त्यांच्याबरोबर जर ते राहिले असते तर अजून भरपूर सगळी व्यवस्थित कामं झाली असती आणि आमच्या गावात तरी चांगलीच कामं झाली असती, म्हणून त्यांना तिने आमदारांची साथ सोडायला नको होती असं। त्यांचा काय संपर्क होता? नाही नाही, अजिबात काय नाही, आमचा आमदारांच्या बरोबर संपर्क आहे, रामभाऊंच्या बरोबर आमचा काय तसा म्हणावा असा काही लय संपर्क पक्षातून देखील त्यांची काल हक्कलपट्टी करण्यात आली। नाही। हे जरा चुकलं याच पक्षाचं सुद्धा चुकलेलं आहे, त्यांची हकालपट्टी करायला नको होती, त्यासनी मिळून मिसळून घ्यायला पाहिजे होतं आमच्यात असं आम्हाला वाटतं। पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली त्यांनी, पक्षाच्या विरोधात उमेदवारी दिली, त्यामुळे त्यांना हक्कलपट्टी करण्यात आली। नाही, ते काय चुकलंय त्यांचं, त्यांनी तसं करायला नको होतं, पक्षाच्या विरोधात त्यांनी जायलाच नको होतं, मुळात पक्षाला धरून चालायला पाहिजे होतं, अजून भरपूर मोठं काम झालं असतं। काय फाईट जिल्हा परिषद गटात मग टफ होईल, ते कडवी फाईट देतील असं वाटतंय काय? नाही 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 नाही, काय आहे ते जर पक्षाबरोबर असते तर 100% त्यांचं जुळलं असतं, पण पक्षाबरोबर नाहीत त्याच्यामुळं त्यांचं काय सांगता येत नाही, म्हणजे नाहीच, होणारच नाही, फाईटच होणार नाही, सीट नाही लागणार त्यांची, नाही लागणार। काय सांगाल वाघेरी पंचायत समिती गणात काय वातावरण आहे, कोण निवडून येईल? भाजपच। का असं वाटतंय? काय त्यांनी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे आणि आमच्या गावाचा पाण्याचा प्रश्न पण सोडवलाय आणि भरपूर म्हणजे असे लेडीजसाठी खूप कामं करतायत ते। माझं तर मत भाजपच। भाजपला मतदान असणार? हो। लाडकी बहीण योजना केली, तुमच्या गावातला पाण्याचा प्रश्न सोडला, त्यामुळे तुमचं मतदान। आणि बचत गटाचे पण काय कामं लेडीजला काय योजना वगैरे चालू करून दिलेत त्यांनी, व्याजदर असू द्या किंवा काहीही, त्यांचं मला काय आता एवढी आयडिया नाही, पण तरी पण काम चांगलं आहे, बचत गट महिलांसाठी काम करतात, त्यामुळे तुमचं मतदान भाजपला। हो हो, भाजपलाच। दादा काय सांगाल वाघेरी पंचायत समिती गणात काय वाटते वातावरण? वातावरण चांगलं आहे सध्या। आम्ही पहिल्यापासून भाजपचं काम करत आलेलं आहे, त्यामुळे आम्ही भाजपच्या चिन्हालाच मतदान करणार आहे। त्यासाठी आता जसं की जिल्हा परिषदचं मूळ प्रश्न असते ते रस्त्याची कामं, आमची प्राथमिक शाळेची दुरवस्था आहे, अजून जी लोकलची जी कामं आहेत त्यासाठी आम्हाला वरपर्यंत जर सत्ता भाजपची आहे, त्यामुळे आम्ही तरी भाजपच्या ग्रुपनं ठरवलं आहे की कमळाचं काम करायचं म्हणून, कारण निधी पण यावं, त्यासाठी भाजपलाच मतदान करणार आहे। राज्यात केंद्रात भाजपचं सरकार आहे, जर गावात कामं व्हायची असतील तर जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, तर तुम्ही भाजपचा निवडून आणणार? 100% भाजपचे। कोण आहे भाजपचा उमेदवार पंचायत समितीला? वेताळ म्हणत अनिता वेताळ। अनिता वेताळ। हां, काय त्यांच्या माध्यमातून कामं झालीत काय? नाही, त्यांच्या माध्यमातून कामं अशी झाली नाही 100%, पण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे की मनोजदांचं काम चांगलं आहे भाजपचं, त्यांच्यावर विश्वास, कारण अनिता वेताळे पहिल्यांदाच आहेत, महिला असल्यामुळे काय पूर्वीचं काम पाठीमाग कोणाचा सपोर्ट काय? त्यांच्या पाठीमाग हिंदकेसरी पहिलवान वेताळ आहेत, त्यांचं समाजसेवक काम भरपूर आहे। आपण आम्ही ते बाकीचं सगळं बघण्यापेक्षा, ते काय पहिल्यापासून आमच्या पक्षात नव्हते, पण त्यांना मेन सपोर्ट आहे मनोजदांचा, जयकुमार गोरेंचा, त्याच्यामुळे आम्ही आणि पक्षात आम्ही पहिल्यापासून आहे,
बाहेर इकडे तिकडे बघण्यापेक्षा आम्ही जो पक्षानं उमेदवार दिलाय त्याचं 100% काम करणार आहे. बीजेपीने जो उमेदवार दिलाय तुम्हाला गावात विकास करायचा आहे मनोज दादांच्या वर जयकुमार गोरेंच्या विश्वासावर, विश्वास त्यामुळे तुम्ही त्यांना निवडून देणार आहे. 100% विजय होईल त्यांचा. 100% विजय होईल. 100%. गावात तुमच्या काय समस्या काय वेगळ्या? गावात मिळतं रस्त्याची समस्या आहे, कारण आमच्याकडं हे नळ पाणी प्रश्नाचे पाईपलाईन वगैरे नवीन खोदलेले आहेत. आता डबल पुन्हा रस्ते सगळे बनवायला लागणार आहेत, तर ते आम्हाला भाजपकडून मिळतील अशी अपेक्षा आहे. पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य निवडून आले ते कामं करतील तुमची. 100% करतील, कारण आमची वरपर्यंत त्यांचे पण ओळखी आहेत, वर सरकार आपलंच आहे. त्यामुळे त्यांना सपोर्ट केला तरच ती कामं होणार आहेत. त्यामुळे आम्ही भाजपला सपोर्ट करणार आहे आणि आम्ही पण भाजपचंच पहिल्यापासून. दादा काय सांगाल, वाघेरी पंचायत समिती गणात काय वाटते कुणाचं पारडं जड आहे? वाघेरी पंचायत समिती गणामध्ये पारडं ही भारी म्हणजे आमदाराचंच असणार. जे आता विद्यमान आमदार जे आहेत त्यांची कामं बी बरी आहेत आणि ती वाघेरी गणासाठी म्हणजे वाघेरी गण हा आमचा डोंगराळ भाग आहे आणि भागात जरा पाण्याचा प्रश्न जास्त निर्माण करतो, म्हणजे पिण्याचा असतंय किंवा शेतीच्या. आणि आता शेतीच्या पाण्यासाठी तिने टेंबू योजनेचं शामगाव टेंबू योजना जी राबविली त्याच्यासाठी साधारण ते 150-200 कोटीचा ते प्रोजेक्ट आहे. तर त्याच्यात ते जातीनं त्याच्यात लक्ष घातलंय आणि ते काम चालू पण आहे. आणि त्याच्यासाठी 60 लाख रुपये आम्हाला सर्वेसाठी बी मंजूर मागल्या 2 महिन्यात झालेत. म्हणजे त्यांचं काम भारी आहे आणि आमदार नसला तर आम्ही बाकीचं करणार काय. भाजपचं पारडं जड आहे त्यामध्ये. भाजपचं पारडं जड आहे आणि त्यांच्या मागं आम्ही जाणार. कोण आहे उमेदवार भाजपमधून? भाजपचा अनिता सतीश वेताळ सुरलीच्या कोण आहेत? हिंदकेसरी आबांच्या भाऊजई आहेत. काय त्यांच्या माध्यमातून किंवा संतोष वेतांच्या माध्यमातून काही कामं झाली? संतोष मेताळांच्या माध्यमातून म्हणजे असं आहे, त्यांच्या क्रशर डंपर आणि असे असंख्य कार्यकर्ते आहेत. त्याशनी कोणाला डंपर दिलेला आहे, कोणाला काय दिलेलं आहे. त्या क्रशरच्या माध्यमातून भरपूर म्हणजे नौजवान त्यांच्या म्हणजे रोजगारात आहे सामील. त्यामुळे त्यांचं बऱ्यापैकी पैलवान क्षेत्र आहे. पैलवान क्षेत्रात ते थोडंसं ती कुस्ती संकुलन असते, पैलवान एकत्र ठेवणे, त्यांची व्यवस्था करणे, असं बरेच ते चालू होतात. त्यामुळे लोकसंपर्क चांगला आहे त्यांचा, त्यामुळे त्यांच्या शेतीची गॅरंटी वाटते. आणि दादाचा आणि दोघाचा मेळ झाल्यामुळे तर काय विषयच नाही. हिंदकेसरी संतोष आबा वेताळ हे पैलवानकीच्या माध्यमातून त्यांच्या कराडमध्ये म्हणजे या कराड तालुक्यातनं म्हणण्यापेक्षा काय सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, जे ते पैलवान आहेत ते गावागावातले जे काय पैलवान निर्माण करणे, पैलवानासनी लागणारं अर्थसहाय्य पुरवणे, त्यासनी व्यवस्था करणे, बरेच म्हणजे पैलवान तयार करायचं ते काम करतात. त्यांचं ते आहे. आणि त्यांची एक कराडमध्ये तालीम आहे ना कुठलं, तिथं पण भरपूर त्यांचे पैलवान तिथं असतात आणि गावागावातले अशी मुलं त्यांच्या पाठीमागे राहतात आणि ते भरपूर मदत त्यासनी करतात. कुणाला पैसे नसले तरी पैसे देतात. म्हणजे अर्थसहाय्य त्यांचं भरपूर बऱ्यापैकी आहे. गोरगरिबातला पैलवान असतो तयार करतात. संतोष वेतांच्या माध्यमातून जिल्ह्यातील गोरगरीब पैलवान तयार होत आहेत. म्हणजे त्यांची परिस्थिती नाही, त्यांची प्रश्न आहे ती होतात. आर्थिक सहाय्य करतात, ते करतात, अर्थसहाय्य करतात, सगळं करतात. त्यांचं क्रशर आहे, त्यांच्या डंपर आहे, त्या गाड्या आहे, त्या प्रत्येक बरीचशी अशी म्हणजे बेरोजगारी पोर आहे त्यासनी कुणाला डंपर दिलेला आहे, कुणाला काय दिलेला आहे आणि त्या माध्यमातून त्यासनी रोजगार चांगला मिळतो. बऱ्यापैकी त्यांचं कॉन्टॅक्ट आहेच. त्यांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होते, त्याचबरोबर पैलवानही घडतात. पैलवान घडतात, सगळं घडतंय, संपर्क चांगला आहे. तरुणांच्या मागे त्यांचं मोठं योगदान आहे. हो हो. दा नमस्कार. नमस्कार. काय वाटते कोपर्डी पंचायत समिती गणात काय होतं? अजून तसं काय तितकंसं चित्र स्पष्ट होताना दिसत नाही. अजून थोडासा अवधी बाकी आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होईल. तरी सुद्धा एकंदरीत सध्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेलं सरकार, या सरकारच्या कामाचा जो काही धडाका जनतेच्या समोर आहे, त्या अनुषंगानं याही कोपर्डी मतदारसंघामध्ये भाजपचं थोडंसं पारडं या ठिकाणी जड असताना दिसत आहे. त्याचं कारण असं आहे की बरेच मित्रपक्षातले काही कार्यकर्ते मंडळी ही भाजपाबरोबर अतिशय एक दिलानं जोडली गेलेली दिसत आहेत आणि त्यामुळं सध्या तरी बघायला गेलं तर भाजपा पक्षाचं थोडंसं पारडं जड असताना दिसत आहे. भाजप पक्षात पारडं जड आहे. कोण आहे पंचायत समितीला भाजपमधून उमेदवार? भाजपामधून वेताळताई आहेत आणि शैलेश चव्हाण यांच्या चव्हाणताई ह्या कोपर्डे गणातून जिल्हा परिषदेसाठी उभे आहेत.
या दोन्हीही अतिशय कार्यक्षम अशा उमेदवार या गटामध्ये भाजप पक्षाकडून मिळालेले आहेत. त्यामुळं त्यांना अपयश येणारच नाही असा सर्वसाधारण जनतेमधून सूर पाहायला मिळतोय. अनिता वेताळांच्या माध्यमातून काही कामं झालेत? अनिता वेताळ या जरी मतदारसंघामध्ये थोड्याशा कमी परिचित असल्या तरी देखील त्यांचे जे संतोष पैलवान वेताळ म्हणून जे मोठे धीर आहेत त्यांचा अतिशय दांडगा जनसंपर्क आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांची उमेदवारी ही स्वतः त्या पैलवान संतोष आबांची उमेदवारी असं या उमेदवारीकडे बघितलं जातं आणि त्यामुळं या उमेदवारीसाठी खऱ्या अर्थानं अतिशय चांगलं वातावरण हे पाहायला मिळत आहे. भाजपचं काम चांगलं आहे, संतोष वेताळांचं इथं दांडगा जनसंपर्क आहे, त्याच्यामुळं विजय होतील असं म्हणणं आहे तुमचं? 101% विजय होतील, त्यामध्ये काही शंका असायचं काहीच कारण नाही. नमस्कार. नमस्कार. काय वाटतं वाघेरी पंचायत समिती गणात काय वातावरण आहे? वाघेरी पंचायत समिती गणात आणि कोपाड जिल्हा परिषद गटात भाजपचेच कमळ हे फुललं जाईल की आजपर्यंत भाजप या पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य या गटात झालेला नाही आणि कमळ या चिन्हावर ही निवडणूक पहिल्यांदाच या गटात भरपूर म्हणजे लोकप्रिय प्रमाणात कमळ या चिन्हाला प्रतिसाद भरपूर प्रमाणात कोपाड जिल्हा परिषद गट व वाघेरी गणात मिळत आहे. स्थानिक आमदार माननीय मनोजदादा घोरपडे की यांच्या माध्यमातून शामगाव या गावचा पाण्याचा प्रश्न निकाली लागलेला आहे. येत्या काही दिवसात गावच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल आणि गावात मनोजदादांच्या माध्यमातून 1 नंबर तलाव आहे की यात शेतकऱ्यांचा वर्षाचा भरपूर 10-15 वर्षाचा एक पाण्याचा प्रश्न होता की तो प्रश्न तलावाच्या माध्यमातून मिटलेला आहे. आता पावसाचं पडणारं पाणी तर त्या तलावात साठत आहे आणि गावांतर्गतही आम्ही मनोजदादांच्याकडे भरपूर कामाची मागणी केलेली आहे आणि महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरेभाऊ यांच्याकडे आम्ही गावातील विकास कामाबाबत चर्चा केलेली आहे. येत्या काळात माननीय जयभाऊ व आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या माध्यमातून गावात विकासाची कामे भरपूर प्रमाणात केली जातील. शासनाच्या विविध प्रकारच्या योजना जशी की लाडकी बहीण योजना म्हणा किंवा बचत गट यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष हा लोकांपर्यंत जनसामान्य तळापर्यंत पोहोचलेला आहे. गावात भरपूर प्रमाणात शेतकरी सन्मान योजना असेल, नमो किसान योजना असेल, या गावात भरपूर लाभार्थी आहेत आणि या गावात आतापर्यंत कमळ या चिन्हावर जिल्हा परिषद गटात उमेदवार निवडणूक विजयी झाला नव्हता, परंतु या येणाऱ्या काळात तुम्हाला जिल्हा परिषद कोपाड गट या गटात भारतीय जनता पार्टीचा कमळ या चिन्हावर जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य हे दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आलेले दिसतील. कोण आहे पंचायत समितीचा उमेदवार? कोण आहे पंचायत समितीला? अनिता सतीश वेताळ ह्या सोडली आहेत. यांनाही भरपूर जनमत या आमच्या शामगाव गावात मिळत आहे आणि जशी या गटातही भरपूर त्यांना मानणारे लोक आहेत आणि त्यांना लोक म्हणतात काय त्यांचं काम? हुशार व्यक्तिमत्व, त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे, जनसामान्य कामाची तळमळ आहे, तळापर्यंत काम करण्याची त्यांची तळमळ आहे आणि शिक्षण ग्रॅज्युएशन त्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या म्हणजे लोकांच्यात काम करण्याची भरपूर तळमळ त्यांच्यात आहे. नमस्कार. नमस्ते. काय वातावरण आहे वाघेरी पंचायत समिती गणात? मुळात काय आहे की आमचं गाव हे वाघेरी गणातील किंवा कोपर्डे गटातील एक शेवटचं गाव आहे. म्हणजे किमान सातारा जिल्ह्यातील शेवटचं टोक आणि कराड तालुक्यातील शेवटचं गाव हे बऱ्यापैकी वंचित असं गाव आहे. कराड तालुका हा संपूर्ण महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम म्हणून ओळखला जातो, परंतु आमचं गाव हे पाण्यापासून वंचित आहे. त्याचं कारण आहे गाव हे घाटावर आहे आणि आमचा 80 वर्षापासून किंवा खूप पूर्वीपासून जो पाणी प्रश्न आहे, हा पाणी प्रश्न आजचे आपले नवीन आमदार मनोजदादा घोरपडे यांनी हा पाणी प्रश्न आपल्या हातात घेतलेला आहे. पूर्वी 25 वर्ष बाळासाहेब पाटील हे आमदार होते, परंतु त्यांच्याकडून हा कधी प्रयत्न झाला नाही किंवा त्यांना ते जमलं नाही. मनोजदादा आमदार होऊन एक 14-15 महिने झाले, तोपर्यंत पहिल्याच अधिवेशनात त्यांनी पाणी प्रश्न मांडला आणि त्याची मंजुरी घेतली.
त्याच्यानंतर आता जवळजवळ सर्वेचं काम पूर्ण झालेलं आहे आणि मनोजदादांच्या मतानुसार त्यांचं म्हणणं असं आहे की या मार्चनंतर वर्क ऑर्डर निघेल. त्यामुळं आमच्या शामगावमध्ये वातावरण हे पूर्ण भाजपमय वातावरण आहे आणि मुळात पाणी प्रश्न हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. ह्यासाठी आम्ही सर्व गावाने असा निर्णय घेतलेला आहे की आम्हाला पाणी महत्त्वाचं आहे, म्हणून आम्ही भाजपच्या बरोबर आहोत. इतर 2 पक्ष आहेत, एक राष्ट्रवादी जो बाळासाहेब पाटील यांचा गट आहे, यांचे उमेदवार आहेत बघा जिल्हा परिषदसाठी पवार म्हणून आहेत, आणि जे पूर्वीचे भाजपचे रामकृष्ण वेताळ हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. अशा 3 पार्ट्या येत आहेत. काय वाटतं तुम्हाला मग कोण विजय होईल या ठिकाणी? किमान शामगावच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर भाजप हे निश्चित आघाडीवर आहे. आणि जी गावची आमच्या शेतीचा प्रश्न आतापर्यंतचा जो पाण्याचा आहे, इथं पाणी नसल्यामुळं प्रत्येक कुटुंबातील 1-2 माणूस हा पोटासाठी भटकंती करण्यासाठी मुंबई पुण्याला भटकंती करत फिरतोय आणि तिथं स्वतःचा उदरनिर्वाह करून इथं गावाला कुठेतरी 2 रुपये त्याला पाठवावे लागत आहेत. आणि गाव सक्षम होण्यासाठी पाणी किती गरजेचं आहे हे सुशिक्षित लोकांना सुद्धा माहीत आहे. आणि म्हणूनच त्यांची ही भिस्त ही भाजप, मनोजदादा आणि कमळ या चिन्हावर आहे. त्यामुळं शामगावमध्ये तर किमान 100% ह्याच हिशोबानं काम चालेल, भाजपचं काम चालेल असं माझं स्पष्ट मत आहे. आणि इतर मतदारसंघात म्हणाल, वाघेरी गणात जर म्हणाल तरीही मनोजदादांचा करिश्मा लोकांनी बघितलेला आहे. एका वर्षाच्या कारकिर्दीत हनबरवाडी, धनगरवाडी असे प्रश्न त्यांनी 30-40 वर्षाचे प्रश्न प्रलंबित असणारे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत. त्यामुळे त्यांची जादू ही 100% नक्की राहील. आणि भाजप हे कोपारडे गटात, वाघेरी पंचायत समिती गणात 100% निवडून येईल हा आमचा 100% विश्वास आहे. कोण आहे वाघेरी पंचायत समिती गणात कोण उमेदवार आहे? हिंद केसरी म्हणून जे कराड तालुक्याचं नाव किंवा सोर्ली गावचं नाव ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात उभं केलं, हे संतोष आबा वेताळ हे उमेदवार आहेत पंचायत समितीचे. आबा उमेदवार आहे स्वतः? हा, आबांच्या बंधूंच्या मिसेस, पण किमान कमांड हे आबांच्याच हातात आहे. पैलवान क्षेत्रातला गडी आता राजकीय क्षेत्रात उतरलेत, म्हणजे त्यांच्या घरातील सदस्य उतरले, लोक प्रतिसाद देतील 100%. कारण त्याचं कारण असं आहे की त्यांचे छोटे मोठे बरेच उद्योग आहेत आणि आतापर्यंत त्यांनी त्या त्यांच्या उद्योगावर पोट भरणारी बरीच लोक आहेत. शिवाय त्यांचं आजचंच काम नाही, पण गेली 10-20 वर्ष झाला मी बघतोय समाजसेवा हा त्यांचा पिंड आहे. कारण मी बऱ्याच वेळा अशा गोष्टी बघितलेल्या आहेत. कुणीही एखादा गरजू माणूस जरी त्यांचा संबंध नसेल, हा माणूस जरी त्यांच्याजवळ पोचला तरी कधी रिकाम्या हाताने माघारी आलेला नाही. अगदी तुमची गरज असेल, तो गरज अगदी फुल नाही फुलाची पाकळी या हिशोबात तुमची गरज तो काढणार आहे. आणि सामान्य जनतेचा किंवा सामान्य माणसाचा राजा येतो. त्यामुळं त्यांच्याही उमेदवारीला अजिबात काही अडचण नाही. खूप चांगली उमेदवारी आहे आणि सगळ्या भागातून चांगला प्रतिसाद त्यांना मिळेल आणि ते नक्की विजय होतील. या दादांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल, शेती बाबतीत काय प्रश्न असतील ते भाजपच्या माध्यमातून सुटलेत व हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ यांच्या माध्यमातून अनेक तरुण युवकांना रोजगाराचं काम झालंय. अनेक संतोष वेताळांच्या माध्यमातून समाजसेवेची काम झालीत. त्यामुळं अनिता सतीश वेताळ या शामगाव गावातून तरी भाजपमधून आघाडीवर असतील असं या दादांनी म्हणणं व्यक्त केलंय.